तर नमस्कार मित्रांनो, कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण आहोत आमच्या पडवीत आहोत। आपल्यासोबत शिरप्या पण आहे। शिरप्या इकडं बघ, हाय कर शिरप्या, हाय। तर आता तुम्हाला आम्ही आमच्या मणिमावची मांजरं दाखवणार आहेत। छोटीशी पिल्लं आहेत, बारकी बारकी। ही बघा इथं आहे। तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो, असा फ्रंट कॅमेऱ्याने दिसणार नाही नीट, त्यामुळे बॅक कॅमेऱ्याने दाखवतो। तर ही आहे आमची मांजर, ही आहे आमची मांजर आणि तिची पिल्लं। एकदम गुगुवीत पिल्लं आहेत एकदम। एक पिल्लू आहे, एक पिल्लू इकडं आहे। हा बघा इकडं आहे, भांड्यात जाऊन बसलाय पिल्लू। तर शिरप्या कशा आहेत पिल्लं? पाहिजे का तुला? बघू बघू। तर गुडगुडी अशी पिल्लं आहेत, ही बघा 3 पिल्लं आहेत। म्याव म्याव करतायत तुम्हाला, म्याव म्याव। पिल्लू पण जातो इकडं, इथं लपलाय तो पाटाखाली, तिकडून जायला आता तुझ्या आईकडे। तर शिरप्या पाहिजेत काय तुला मांजर आमची? बघू आता, एक घेऊन जा पाहिजे असला तर कोणाला जर मांजर पाहिजे असेल तर आमच्याकडे येऊ शकता। आहेत मांजर, बारकी आहेत आता। तर बारकी मांजर तर बघितली, अजून एक आमचा मोठा मांजर आहे पांढरा, तो पण तुम्हाला दाखवतो। हा बघा आमचा पांढरा मांजर आहे, दिसला एकदम ऐटीत झोपला आहे। तर एवढे आमच्याकडे मांजर आहेत सध्या। तर आता तुम्हाला मांजरं तर दाखवली, आता आम्ही बाहेर आलोत। कुठे जायचं आहे आता? बागेच्या आडव्याला जायचं आहे बोलतोय शिरप्या, बघू आता। आता आम्ही जातोय बागेच्या आडव्याला, काय शिरप्या? आणि इकडं कोंबडी बघू शकता। तर आता चाललो आहे आम्ही बागेच्या आडव्याला। काय शिरप्या, कसं वाटतंय वातावरण? थंडगार। कुठे आहे तेच मम्मी? लाकडा आणायला जळणाला। लाकडं आणायला चाललो आम्ही बागेच्या आडव्याला। हो, चुलीला लाकडं लावायला लागतात ना, ते आणायला चाललो आहे। शिरप्याला पण घेतले सोबत। तर आता आम्ही आलो आहे बागेच्या आडव्याजवळ, चालतोय। खाली की पातेरा पण आहे बराच, शिरप्या आहे मागं। आता थोड्याच वेळात आम्ही पोचू आमच्या इथे जमिनीच्या इथं। तिथं आम्ही एक फाटी घेणार आहोत आणि येणार आहोत परत। मम्मीने कोयती पण घेतला ना, तोडायची पण आहेत क्या फाटी? हां, तर फाटी पण तोडायची आहेत आणि मग घेऊन यायचं। तर इकडचं वातावरण एकदम थंडगार असतं, कारण की एकदम झाडं आहेत सगळीकडं आजूबाजूला। जास्तीत जास्त बघायला गेलं तर काजूची वगैरे झाडं आहेत त्या साईडला, बघू शकता आजूबाजूला दिसत असतील तर। तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो। काजूची झाडं इकडे बरीच आहेत बागेच्या आडव्याला। तर शिरप्या आता आपल्याला सांगेल की इकडे काजूची झाडं कुठे कुठे आहेत ते। तर काजूची झाडं इकडं बागेच्या आडव्याला भरपूर आहेत व वाघबी वगैरे पण आहे। तर तुम्हाला काजूची झाडं वगैरे दाखवतो। हे बघा काजूची झाडं। तर इकडे बघू शकता तुम्ही, काजूची झाडं इकडे बरीच आहेत। जंगल एरिया आहे बऱ्यापैकी। जंगल सफारीला इकडं फाटी लाकडं गोळा करून ठेवलेली आहे। इकडं मम्मी आहे, इकडं पुढे गेले, ही आमची जमीन आहे इथली। तर आता इथंच आम्ही आलो आहे फाटी लगड आणायला। तर आता बागेच्या आडव्याला आम्ही आलो आहे इकडं, बघू शकता ही जागा आहे। आता सगळं इकडे काय एवढं काही हाय नाही सध्या, कारण की आता सीझन नाही आहे। मे महिना वगैरे आला, एप्रिल महिना वगैरे आला की काजू वगैरे होतात झाडावरती, मग त्यावेळेला आम्ही येतो इकडं काढायला बिया वगैरे। आणि इथं आंबा पण आहे, बघा इकडे मागं बघू शकता आंब्याचं झाड आहे, रायवळी आंबा आहे, चांगला आहे, एकदम गोड आंबा असतो। इकडे मागे दिसत असेल। तर ही काय मम्मी आहे माझी, मम्मी इकडं आता वयला बांधते इकडं। तर आपण पण बांधू, आता थोडा मदत करू तिला। तर हा बघा फाटे आणतोय, आपला भाऊ। इथं आणून ठेवू, कुठली आणायची? मम्मीला देतो इकडं फाटी काढून, मम्मी बोलला मम्मी रांधते गोयला तिकडे पण आहेत। कसली फाटी आहे ती? जांभळीची, करडीची,
तर जांभळीची आणि कर्दीची फाटी आहे ती. अजून कसली कसली आहे? सुरीची आहे, उसरीची आहे, तरी वापरतो आम्ही. मावनाची आहे. तर आता मम्मी सांगेल की कुठली कुठली फाटी आहे. कुठली कुठली फाटी आहेत मम्मी? कर्दीची, आयनाची, किंद्रीची, इकडे बघ. कुड्याची, पुसरीची. तर असा एकावर एक डाळून गोयला तयार करतात आणि मग तो न्यायचा असतो. दोरी बांधायचा. दोरीने बांधतात. इथं मम्मीने टाकला नाही बघा, इथं सुतळ दिसत असेल तुम्हाला. दोरी लावली. तर असे गोयला बनवतात आणि नेतात घरी. तर तेच आम्ही आता नेणार आहोत. तर आण घेतल्या. इकडं बघू शकता, हा पेरूचा झाड आहे, या तर लावलेला आहे आम्हीच. त्यानंतरला तिकडं बघायला गेलं तर काजूचं झाड आहे. आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता, एकदम शांत आहे, जंगल परिसर. शेरप्या पण आपला काम करतोय, पाटी न्यायला मदत करतोय. तर इथं मागे तुम्ही बघू शकता हे काटेरी झाड आहे. हे काटेरी झाड तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो की हा निवडुंगाचं झाड आहे. काय काय ना माहिती, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल. त्याला इंग्लिशमध्ये कॅक्टस पण बोलतात. तर हे खूप औषधी आहे. म्हणजे जर खोकला वगैरे झाला तर त्याचा रस वगैरे प्यायला तर खोकला बरा होतो. आमच्या इकडे पण हा वापरला जातो खूप. एक आहे तो अडूसा वापरला जातो आणि हा निवडुंगाचा रस आहे तर तो पण प्यायला जातो आणि त्याच्याने खोकला वगैरे बरा होतो. तर खूप गुणकारी आहे तो. तर ही झाली या निवडुंगाबद्दल माहिती. तर आता आपला गोयला तिकडं झाला आहे तयार, मम्मीने बांधला नाही एकदम. इकडं शिरप्या आहे. शिरप्या नेणार आहेस काय गोयला? हां, शिरप्या बोलतोय बघतो, नाही नेणार वाटते. तर इथं आता गोयला तरी तयार झाला, आता न्यायचा आहे. आपण आलो त्याच्यासाठी झालेलो पाठी न्यायला. तर रशी लावलेली आहे, त्याला बांधलेली आहे. तो फक्त आता घेऊन जायचा आहे डोक्यावरती तिकडे घरी आपल्या. शिरप्या बोलते वाजा कमी पाहिजे, मम्मी नेन. ठीक आहे, असू दे शिरप्या, तू नको नेऊ. तर इकडं पण अजून जागा आहे, बघू शकतो. ही बघा, इकडं पण आजूबाजूला जास्तीत जास्त इकडं काजूचीच झाडं आहेत. तर हा बघा नेट आहे. तर आज घेऊन जायचं आपल्याला. घेऊन जायचं आहे आपल्याला. कुठला? हां, वर ठेव. बोलवतो. बघ त्याला आला तर आण, नाही तर एक ठेव तिथे टाकून एक पडणार नाही ना? हिला दे, नाही पडणार. ऐ, वा, गावात चलो घर में. तर मी हा घेतला मोठा लाकूड आणि तो घेऊन जातोय. मम्मी गेले पुढं, शेरप्या आहे आपल्यासोबत. 2 घेत होतो पण याला वलवता नाही येत, त्यामुळे एकच घेतला आहे. नंतर येऊ परत एकदा तो दुसरा घ्यायला. ते बघा गाय आहे. हाय करा. एक मिनिट. मागं नाही येतं अरे. तर तिकडे मागं नाही येतं. हा आता मागे मागच्या साईडला घेऊन जातो आणि टाकतो. ते चिंबूल घ्यायला पाहिजे होती, अंगाला टुकतोय. काय आता झालं का? तर फाटी घेऊन आलो आहे आता. मम्मी पण येते. शिरप्याने काय आणलं नाही, शिरप्या नुसता व्हिडिओ करत होता. आलो घेऊन, खांद्याला ते टुपत होता, काय चिंबूल विंबूल घेतली नव्हती त्यामुळं. ठीक आहे, आणला आता काय. तर आजच्या व्हिडिओला आपण गेलेलो बागेच्या आडव्याला आणि तिथला परिसर पाहिला. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.